श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. आज सकाळी पहाटे 5लाच उठलेली, कारण आज आपल्याला सुवासिनीचा स्वयंपाक बनवायचा होता. तर सकाळी 5 वाजता उठूनच मग नित्यकर्म आवरून घेतल्याच्या नंतर सकाळी सकाळी छान अशी आपली देवपूजाही इथे झालेली आहे आणि जी काही सेवा असते रोजची ठरल्याप्रमाणे ती सेवाही सकाळीच करून घेतलेली. आणि सकाळी सकाळी आधी स्कूलला जातो तर त्याचा टिफिनही बनवून घेतलेला पहिला. तर त्याला भेंडीची भाजी आणि चपाती बनवून दिलेली होती. तर आता आपल्याला दुसरा स्वयंपाक करायचा, तो म्हणजे आपल्याला आज पुरणाचा स्वयंपाक बनवायचा होता. तर आधीच सकाळी टिफिनचा जेवण सगळं सेपरेटली बनवलं होतं आणि जे पुरणाचं स्वयंपाक बनवायचं होतं त्यासाठी सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या घेतलेल्या मी. तर आपण रात्री कालच कोथिंबीर निवडून ठेवलेली होती, तर मी ती कोथिंबीर रात्रभर तशीच मोठ्या परातीत ठेवलेली, म्हणजे ओलेपणा असेल तो सगळा सुकून जाईल आणि सकाळी लगेच आपल्याला वापरता येईल. त्यासाठी मी रात्रभर तशीच ती परातीत ठेवून वरती एक कपडा टाकलेला होता. तर सगळं ठेवून दिलं सामान आणि त्यानंतर मग मी इथे 1 किलो डाळ घेतलेली होती हरभऱ्याची. तर त्यातली मी साधारण अर्ध्या वाटीपेक्षाही कमी डाळ काढून ठेवलेली, म्हणजे 1 किलोला 3 पावशरच्याही थोडीशी जास्त हरभऱ्याची डाळ घेतलेली. तर सगळ्यात पहिले मी ती हरभऱ्याची डाळ पाखडून घेतलेली, म्हणजे थोडेसे काही किडे वगैरे किंवा आळी एखादी असेल तर ती लगेच त्यातून आपल्याला पाखडून समोर येईल. आणि एखादा खडा वगैरे असेल तर तोही, कारण डाळीमध्ये शेंगदाण्यामध्ये त्याच कलरचे खडे निघतात. तर आपण व्यवस्थित आत्ताच बघून घेतलं तर म्हणजे पुढे प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर मग ते खडे त्या दातामध्ये लागतात किंवा मग आपल्याला परत अडचण होऊन जाईल. तर म्हणून मग सगळं व्यवस्थित आपण इथे डाळ साफसफाई करून घेतलेली आणि एक कुकर ठेवलेला मी, साधारण 5 लिटरचा कुकर घेतलेला होता. तर त्यामध्ये आपल्याला डाळीपेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं. तर साधारण मी इथे हे 2 पातेले पाणी घातलेलं होतं. तर आत्ता एकच टाकते, परत नंतर पाणी टाकते. तर त्या पाण्यामध्ये मी थोडीशी चिमूटभर आपल्याला इथे हळद घालायची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. खूप नाही घालायचं, थोडंसंच घालायचं, म्हणजे डाळ ही आपली मिठामुळे लवकर शिजेल. तर इथे आधी पण तयारी करत होता त्याचे स्कूलला जाण्यासाठी. तर त्याला म्हटलं तोपर्यंत तू पाण्याच्या बॉटलवर टिफिन तर भरवून ठेवला आणि फ्रूट ब्रेक्समध्ये त्याला काय द्यावं चाललं होता विचार. इथे मी सगळी ती हरभऱ्याची डाळ हाताने धुवून काढलेली, म्हणजे डाळ ही घरची नव्हती, विकतची होती. तर त्याला पॉलिश केलेली असते, तर ते आपण हाताने खसखस धुवून स्वच्छ करायचे, म्हणजे त्यातला पिवळसरपणा जो असतो पॉलिश केलेला तो कलर त्याचा निघून जातो. तर मी इथे परातीतच ती डाळ घेतलेली आणि त्याच्यातच पाणी घेतलेलं. तर मी त्याच्यातच ते धुवून काढलेलं आणि बघा तुम्हाला दिसत असं ना, असं पिवळसर पाणी निघते. तर ते पाणी सगळं मी असं 2दा ती डाळ धुवून काढलेली आणि नंतर मग ती कुकरमध्ये घातलेली. आधीलाही सकाळी शाळेत जायचं होतं, तर त्याचीही घाई चालू होती, शाळेत त्याला सोडवायला जायचं होतं. तर तोपर्यंत मी ही सगळी डाळ त्या कुकरमध्ये टाकलेली, कारण कुकरला मी तोपर्यंत त्याला झाकण लावणार नव्हते. जोपर्यंत त्यातलं ते पाणी उकळायला येत नाही, जोपर्यंत ते पाणी जेव्हा उकळेल आणि त्यावरती जो काही फेस येईल तो फेस काढून घ्यायचा आपला. फ्रूट ब्रेकमध्ये काय द्यावं ठरलं होतं, तर मग काल गणपतीचा मोदक आणलेले होते. तर
त्यातला एक मोठा मोदक त्याला फ्रूट ब्रेकमध्ये दिलेला. तर कालपासून त्याचं चाललेलं होतं की मम्मी मला फ्रूट ब्रेकसाठी मोदकच दे. तर एक मोदक त्याला दिलेला सकाळच्या टिफिनला आणि दुपारच्या टिफिनला तर भाजीपोळी दिलेली होती. आणि त्यानंतर मग मी त्याला स्कूलमध्ये सोडून आलेले. तोपर्यंत आपला डाळीचा कुकर हा होत होता. तर त्याला सोडून आल्याच्या नंतर मग लगेच मी एकीकडे कांदा भाजायला घेतला. तर साधारण मी इथे 3 कांदे घेतलेले आणि 3 कांदे उभे कापून मी लोखंडाच्या तव्यावरतीच ते छान असे व्यवस्थित भाजून घेतलेले. थोडंसं वरून त्याच्यावरती तेल टाकलेलं, म्हणजे खूप आपल्याला काळीही करायची नाही आणि खूप सफेदही ठेवायची नाही, म्हणजे थोडेसे ब्राऊन असे कांदे होते ना याची आपल्याला काळजी घ्यायची. तर आपल्याला हा सगळा मसाला आपल्याला आमटीसाठी बनवायचा आहे. तर यानंतर मग मी साधारण अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं. तर सुकं खोबऱ्याचे मी बारीक काप केलेले चाकूने आणि तेही थोडेसे ब्राऊन कलरचे असे होतील असे भाजून घेतलेले. तर इथे मी त्याला तेल घातलेलं नाही, कारण खोबऱ्यालाच ऑलरेडी तेल सुटतं. तर इथे खोबरंही छान असं आपण ब्राऊन कलरचं भाजून घेतलेलं आहे. तर कांदा आणि खोबरं तुम्ही एकत्रही भाजू शकता, परंतु आपलं सारणाचं सामान जास्त होतं. तर त्यासाठी मी खोबरं आणि कांदा हा वेगवेगळा भाजून घेतलेला. तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडा लसूणही भाजून घेऊ शकता किंवा कच्चाही वाटायला घेतला तरी चालतो. तर मी इथे थोडासा लसूण आणि अद्रक आणि आपला जो काही मसाला असतो, तर तुम्ही मसाल्यासाठी हिरवी मिरची वापरू शकता किंवा मग लाल तिखट. तर मी इथे लाल तिखटच ठेवलेलं होतं. तर फक्त मी मसाला वाटण्यासाठी कांदा, खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक एवढ्याच गोष्टी सगळ्या मी वाटून घेतलेल्या. आणि त्यानंतर मग मसाला थंड होईपर्यंत सकाळी चहा घेतलेला नव्हता, तर गॅसही रिकामा झालेला होता. तर म्हटलं चला तोपर्यंत आपण चहा ठेवूया. तर सकाळी सकाळी छान असा चहाही घेतलेला मी. चहा घ्यायचा आहे का तुम्हाला? एकीकडं कुकर आणि एकीकडं चहा होत होता. तर तोपर्यंत म्हटलं आपण काल पीठ चाळून ठेवायचं, लक्षातच नाही. इतर वेळेस मी पूर्ण स्वयंपाक बनवायचा असला तर आपल्या सोजेच्या चाळणीने पीठ चाळते, परंतु यावेळेस म्हटलं रिस्क नको की पुरणपोळी फुटली तर परत प्रॉब्लेम यायचा. तर म्हणून मग मी ब्लाऊजचा एक पीस घेतलेला आणि त्या ब्लाऊजचे पीस एका मोठ्या डब्याला, प्लास्टिकच्या डब्याला बांधलेला. आणि आपलं जे गव्हाचं पीठ असतं ते पीठ मी सगळं चाळून घेतलेलं, म्हणजे सोजी आपलं हाताने करू शकतो किंवा मग तुम्ही एखादा तांब्या किंवा एखादी वाटी घेऊन ते प्रेस करून एकदम व्यवस्थित छान असं सोजीचं आपलं मैदा कसा होतो तसा मैद्यासारखं पीठ पडतं आणि वरती भरपूर चाळण निघतं. तर त्यामुळे शक्यतो पोळी ही फुटत असेल, म्हणून मग आपण परत प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मग मी आपलं ब्लाऊजच्या पीसनी सगळं पीठ चाळून घेतलेलं. जेवढं आपल्याला साधारण पीठ लागेल त्या अंदाजानुसार मी सगळं पीठ चाळून घेतलेलं. तर चहाही एकीकडे होतं तोपर्यंत आपलं पीठही बऱ्यापैकी चाळणं होईल. तर मी इथे साधारण 2 किलो हे पीठ मी ब्लाऊजच्या पीसने चाळून घेतलेलं. थोडंसं एक्स्ट्रा उरलं तरी नंतर ते कामं येतं. तर कमी पडायला नको म्हणून मी साधारण 2 किलो पीठ हे चाळून घेतलेलं व्यवस्थित. आणि तेच पीठ मी आपलं पुरणाच्या पोळ्याला लावताना तेच घेणार आहे. तर आपला चहाही घेणं झाल्याच्या नंतर मग मी लगेच आमटी ही फोडणीला टाकलेली. तोपर्यंत गॅसही खाली होता. तर एकीकडे आमटी झालेली आणि आपली डाळही छान अशी व्यवस्थित शिजलेली होती. तर जेवढा आपल्याला वेळ भेटतो तेवढ्यात पटापट आवरायचं होतं, कारण 1 वाजताच मी सुवासिनींना जेवायला सांगितलेलं होतं. तर एकटीच होते तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि एकटे असलं की पटापट कामं उरकतात घरातली पण. तर ताटंही घासून ठेवलेली, एक्स्ट्राचे जे वर ताटं ठेवून दिलेली होती तीही घासून ठेवलेली आणि एकीकडे पुरणही परतवायला टाकलेलं. थोडीशी डाळ ही काढून घेतलेली, कारण आमटीसाठी डाळ ही ठेवायची होती आणि त्या डाळीचं पाणी थोडंसं काढून ठेवलेलं. त्या छोट्या कुकरमध्ये आपली छान अशी
आमटीचा मसाला जो काय होता तो शिजत होता आणि एका दुसऱ्या मोठ्या कुकरमध्ये पुरण मी त्या कुकरमध्येच परतवायला ठेवलेलं, कारण एवढं मोठं भांडं भरवण्यापेक्षा कुकर खालीच झालेलं होतं. तर त्याच कुकरमध्ये मी पुरणाला चटका देत होते. तर साधारण मी त्याला 1 ग्लास साखर आणि साधारण पावशर गूळ टाकलेला. तर गूळ मी इथे काळा वापरलेला. दोन्ही मिक्स केलं तर चव छान येते, गोडपणाही येतो आणि पुरण हे पातळ होतं लगेच, कारण साखर आणि साखरेचा पाक तयार होतो आणि गूळही तर त्याचा पाक होतो बऱ्यापैकी. तर बराच वेळ त्याला कमी गॅसवरती आपण सारखं हलवत राहायचं. जर तुम्हाला पुरण खूपच पातळ वाटायला लागलं तर मग एखाद्या मोठ्या ताटामध्ये घेऊन त्याला थंड होऊ द्यायचं, एकदम थंड करायचं आणि परत पुरण ते गरम करायचं. गरम केल्याच्या नंतर मग व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे आपल्याला जसं पुरण पाहिजे, खूप एकदम कोरडंही पुरण नाही आणि खूप पातळही नाही, थोडंसं आसट ठेवलं तर पुरणाच्या पोळीला ते व्यवस्थित छान असं चिटकलं जातं आणि पुरण पण एकदम मोकळं किंवा कोरडं वाटत नाही खाताना. नाही तर पोळी हातात आणि पुरण खाली असं नको व्हायला, म्हणून मग थोडंसं आसट पुरण असलं की मग पोळीही छान लागते खायला. तर इथे पुरण मी परतून घेत होते. तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाहिजे तर तुम्ही जायफळही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर जायफळ हे किसून घ्यायचं आणि थोडीशी विलायची पाहिजे तर साखरेमध्ये दळून घ्यायची, कारण विलायची फक्त विलायची ही बारीक होत नाही. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि थोडीशी विलायची टाकून फिरवलं तर छान अशी विलायची ही बारीक होते. तर इथे मी 1/2 किलो गूळ हा किसून टाकलेला. छोट्या कुकरमध्ये जो आपला साराचा मसाला शिजत होता तो मी स्टीलच्या मोठ्या पातेल्यात काढून घेतलेला, कारण स्टीलच्या भांड्यात मसाला हा जळतो किंवा लागतो. तर त्यासाठी मी मसाला सगळा शिजवून घेतलेला आणि नंतर मग त्याला जेवढं आपलं सारण बनवायचं होतं आपल्याला साराचं, तर तेवढं ते सार बनवलेलं आणि तो स्टीलच्या पातेल्यात काढून घेतलेला. आणि दुसऱ्या साईडला आपलं पुरणही व्यवस्थित झालेलं होतं. तर इकडे मी आपला तांदूळ शिजायला ठेवलेला, भात बनवायचा होता. तर साधारण मी 1.5 ग्लास हा तांदूळ घेतलेला होता. तर पहिलं पाणी मी उकळून घेतलेलं होतं, म्हणजे उकळी आल्याच्या नंतर आपला भात हा चिकट होत नाही. तर तुमचा भात चिकट होत असेल तर अशा वेळेस तांदूळ थोडे भिजत ठेवायचे आणि जेव्हा आपण पाणी गरम करायला ठेवतो ना, तर त्यावेळेस थोडंसं त्यामध्ये लिंबू टाकायचं. तर लिंबू टाकल्याने मग भात आपला हा मोकळा सुटसुटीत होतो. तर इकडे आपला भात होत होता. तर म्हटलं चला आता तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊया, कारण पीठ भिजलं तर पोळ्या छान येतात. तर कुकर लावल्याच्या नंतर मी लगेच पीठ भिजवायला घेतलेलं. तर जेवढं आपण पीठ ब्लाऊज पीसने चाळून घेतलेलं होतं तर ते सगळं पीठ मी भिजून घेतलेलं, कारण मला पुरणाच्या पोळ्या साधारण 9 सुवासिनी आणि घरातले 4 तर एवढ्या जणांचा मिळून आपल्याला स्वयंपाक बनवायचा होता. तर मी ते सगळं पीठ भिजवून घेतलेलं आणि जे आपल्याला पोळ्यांना वरून जे पीठ लावतो तर ते साधं मी सोजीच्या चाळणीने चाळून घेतलेलं आणि तेच पीठ पोळ्यांसाठी मी वापरणार होते. तर इथे पीठ भिजवताना मी थोडंसं त्याच्यामध्ये हळद, थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि तेल लावून ते पीठ छान असं व्यवस्थित भिजवून घेतलेलं. तर आपला सगळा स्वयंपाक अर्ध्यापैकी झालेला होता. ते पुरणही आपलं दळून घेतलेलं होतं. तर पुरणाच्या चाळणीनेच मी पुरण बारीक केलेलं होतं. सारही झाला, भातही झाला आणि कुरडई पापड तळायचे होते. तर पोळ्या केल्याच्या नंतर ते तळायचं होतं आणि तोपर्यंत मी भज्याचं पीठही
भिजवून ठेवलेलं होतं आणि कांदे पातेल्यामध्ये साल वगैरे काढून ठेवलेलं होतं. फक्त वेळेवर कांदा कापून आपल्याला ते भजे करायचे होते. तर मी सगळी तयारी करून ठेवलेली. तर त्याच्या पहिले म्हटलं आपण पुरणाच्या पोळ्या करून घेऊया, कारण पुरणाच्या पोळ्या बनवायला ह्या भरपूर वेळ लागतो. तर थोडंसं पुरण मी काढून ठेवलेलं, जेवढं त्या परातीत ठेवायला जागा नसल्यामुळे मग मी थोडंसंच पुरण पातेलं पुरण घ्यायचं आणि बाकीचं पुरण हे साईडला ठेवलेलं. आणि पीठ जेवढं काही भिजवलं होतं ते पातेल्यात ठेवलेलं, म्हणजे त्याला कोरडेपणा लागणार नाही किंवा सुकल्यासारखं होणार नाही, म्हणून मी त्याला थोडंसं कपडा टाकून जरा वेळ मुरजण्यासाठी ठेवलेलं. तर इथे मी पुरणाच्या पोळ्या करायला घेतलेला. तर पुरणाच्या पोळ्याला मी तेल न लावता गावरान तूप लावलेलं, कारण त्याची चव खूप छान लागते. आणि तुम्ही साधी अशी पुरणपोळी जरी खाल्ली तरी त्याची चव अशी त्या तुपामुळे अजूनच छान लागते. तर इथे पुरणाच्या पोळ्या आपल्या चालू झालेल्या होत्या. तर बऱ्यापैकी पुरणाच्या पोळ्या मी इथे करून घेतलेल्या. तर सत्या भाभी आलेल्या, तर सत्या भाभी म्हणे मी थोडी हेल्प करते. तर त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत पुरणाच्या पोळ्या बनवा. लाईट चालू आहे. कल का सोमवार, आज का ये वाला 15 ऊपर आणि आलं शादी कितना बात है, पैसा ये कितना चाहिए निकाल दो. शक्कर डालो, ये डालो चम्मच है इसमें, क्या डालो, शक्कर डालो. ऐसा ही रहता है, देखो कैसे किधर भी हिलाएंगे इधर ही हिला होता है, ऐसा हाथ करना देखो चीनी बस चलो आप बसले टाकू शकतो. एक वाटी रही है. नहीं होता
शेजारी साईडला पोळी आणि सारख्या वाटीच्या मध्ये सारखे त्याच्यात असतात. याच्या बाजूला अजून ताट लागेल का? ताट किती झाली? 9 झाले. 10 हा हे 10 झाले. बस कर हे काय बस कर असं विसरल्यासारखं दुसरा घे नाही तर मग एखाद्या वाटी तिकडे साडी चेंज करायला गेली तिकडे त्या रूम मध्ये तिकडे शिविकाला लावलं का? बाहेर दिसतंय का बघ बरं? तू प्लेट हे वरती आहे का? हा ते कोपऱ्यात ठेवलं. तेवढंच मग ओळखी होतात. काम कसं आहे तिकडचं ते कळतं आणि इथं करणं तिथं करणं त्याच्यात फरक आहे असेल मस्त रमली असेल आता. किती 6 महिने झाले ना? 6 महिने झाले. आता कधी जानेवारी झालं ना, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून 3.5-4 महिने. विजा झाला ना तुमचा? याचा पण काढला. आता अवघड झालं. हा अवघड झाले आता. कसं एक तास असं वाटतं ना प्रत्येक करून ठेवावं. हो आता तर अवघड झालंय. मुलांचं सुद्धा विजा मिळत नाही ना, डेटच मिळत नाही ना काहीतरी. नाही ट्रम्पने याच्यासाठी केलं ना जास्त. तिचं आहे ना न्यूयॉर्कमध्ये आहे ना सगळे कागदपत्र पाठवले होते. आता प्रोसेस चालू झाली असती मग तिला डेट मिळाली असते. एक्झाम लेट मिळते 1 वर्ष तरी. पण काय आहे ना तिने न्यूयॉर्कचं केलं कारण न्यूयॉर्क सिटीचे वेगवेगळ्या 3-4 स्टेटचं मिळत होतं. अच्छा नाही तर मग प्रत्येक स्टेटची एक्झाम वेगळी म्हणून तिने न्यूयॉर्कचं केलं आणि त्याने न्यूयॉर्कचेच एवढे खिडक्या उघडे तरी तुझे धावपळ करते ना. नको हवा भरपूर स्टेटला राहतो ना त्या स्टेटमध्ये प्रोसेस चालू केलं. ते प्रोसेसला तर 6 महिने लागतील आणि मग तुमच्या तिला डेट रेवा मैत्रिणी बरोबर रेवाची मैत्रीण ती मला काय बोलली अक्षू मम्मी मला येईपर्यंत तू कोणालाच बोलू नको. पटापट खा पी वगैरे सगळं पटापट कर. कन्या भोजन में भी आई थी ना कलर माँ मेरी माँ ने बोला है वो ये देख सांगितलेलं ना लावणार आहेत वगैरे. ती घाई करते ना जास्त पळपळ करते. 3.5 हां 3.5 आणि यायचं पण नाही. त्यांना ते खाल्लेच एक बरोबर आहे. हां ते म्हटले ना ते यांना दिलं हे तर खूप पाहिजे. हां आणि
नाही तर मग इतर वेळेस आम्ही शक्यतो खीरच बनवतो. साराबरोबर खाते पोळी. नाही साडाबरोबर खाता का? समीक्षा हां हां हां. मी पण काय असं खातो आम्ही सारासोबत. काय की ते गोड आणि हे तिखट ते कॉम्बिनेशन सगळं गोड गोड मग ते नाही तुला कसं मस्त झालं लवकर. जायचंय मला. याच्यामध्ये ना काय घेतली काहीच नाही. बसा खाऊन पिऊन मजेत. जायचंय. खाऊन घेऊन जायचं तेव्हा करत द्या आता वेळ नाही भेटला. ठीक है, इतना ठीक है. हमारे जैसा मत तो बस. एकदम सब आने वाली है. वो एज के हिसाब से हो जाता है, जैसे जैसे सेटल होते हैं. हाँ, कोई ऐसे जानबूझकर नहीं करता. एज के हिसाब से काढायचा होता. नाही शुरू करें. मला दे. आधी खायला. थोडी तरी ना. दे दे ना. तुम्हाला पाहिजे असेल ना? खूप दिवस नाही झालेले. आंबरस पोळी. तुम्ही आता पाहून राहत नाही गेली? आंबरस पोळी नाही असं. नाही, आमच्याकडे तर स्पेशल दूध असतं. पोळी खाते मी. दूध पोळी. नाही, उन्हाळ्यात आमच्याकडे जोपर्यंत आंबे आहे तोपर्यंत रस आणि पोळी. हमारे यहाँ तो चलने वाला ये आमरस. आता दोघंही खात नाही मग एकटीसाठी नाही होत ना. सणाला गेला असेल ना पण तुम्ही अक्षय तृतीयेला कुठे माहेरी? इथे प्रत्येकाचं शरीर पण आलं झालं असतं. गोळ्या खाल्ल्या नाही. मी सिटी हॉस्पिटलमध्येच घ्यायची. तिथे पण चांगली ट्रीटमेंट दिली मला. पण त्या दिवशी काय झालं मला तिकडे ते बंद होतं. काय सगळ्यासारखं सांगतात जा तुम्ही सोडवा. इधर से आ जाओ. काय आशीर्वाद सांग तरी कशाला आता आहेत ना. पाहिजे का तुला? एका पुत्राने चालायचं अरे तभी के बच्चे भी अच्छे थे ना. अब फिर एक ही बारी हो गए. पहले के एक दर्जन आज के कभी खाते थे कभी बड़े होते पता ही नहीं चलता. नहीं चलाते. मैं इसमें पढ़ाई के पीछे कोई लगता था ना किसी चीज. वो खुद पढ़ते थे, पहले वाले को बस सिखाना पड़ता था, उसके पीछे दूसरे अपने आप करते थे. आता म्हणतात किती वेळ अभ्यास करायचा सारखा अभ्यास असतील आमच्या एवढं कुठं खेळतात नाही बाहेरचे मोबाईल आपले मुलं खेळ जास्त असायचे. जागेवर खेळ. वो बल्कि अच्छा था वो खेलते. पहिलं बाहेर करायचं ते पण खेळायला जायचं. अरे बिल्कुल किधर थे? पागल बनता था. ये जो बच्चे टीवी देखते मोबाइल देखते उनको क्या होता है? डाइजेशन भी हो जाता है. काय इकडे
वगैरे विषय असायचा त्यामुळे काय करायचं सीताफळ ते बनवून द्यायचे ना हो. मातीची. आता हे आयपॅड सगळं तुझं सामान ते करतात त्यांना आवडलं असं सांगतात एवढी छोटी मुलं किती मोठे ते प्रोजेक्ट खूप त्या आईवडिलांना सुद्धा कधी कधी कळत नाही. हा ना ते असं होती ना आमच्या बाजूला स्कूलमध्येच गेलं. डॉली 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 होती ना सुरुवातीला, तिला सुद्धा कळायचं नाही कधी कधी असे प्रोजेक्ट द्यायचे त्यांना. तिलाच कळायचं नाही, आईवडिलांना कळायचं नाही, मुलांना कळायचं नाही. ती प्राची आता मोठी झाली असेल ना 12वी मी ते 12वी झाली. काही काही एवढं हे राहतं ना की आपल्याला काही कळतच नाही का आपला किती अभ्यास. तिला किती पडले 89? कमी थोडे नाही, म्हणजे चांगलेच पडले 89 का काहीतरी ना तिला 80 हा तशीच आहेत 89 CBSE. कुठे होती का ती? हा? कुठे होती ती? हा तो हो 10th मध्ये ना 10th ती इकडे राजीचं नाव आहे, 12वी काहीच माहित नाही मला. क्रॉस किया सुनीताची मुलगी. होती ना मम्मीला? तिला किती 96 आले. हा? आजकाल मुलं मार्क्स आणि ती ह्या ICSE ला होती. आता कुठे लक्षात आलं? 12वी बाकी काय ट्युशन आता काय कशाला घेतलं ऍडमिशन? स्कूलपेक्षा तर नाही जास्त करत जास्त पप्पा जाते. बिझनेस स्टाफ हा का? ते एकदा याच्यात भेटलेलं लेखमध्ये ते आम्हाला पटकन आठवलं. उनको भी अच्छा है 86 हाँ 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 वो 10th में ना हाँ मिला था मुझे हाँ 10th में आता आठवड्याला एक आठवड्याला सगळे आठवले ना. मोहित 12वीला. मुझे 69. अच्छा है भरपूर होते हा. हाँ आपल्या मुलांमध्ये अजून कोणता विचार? परिष्कार ह्या वर्षी आता आहे का? रेवा रेवा नेल पेंट टाइमिंग रेवा इकडे ये. नेल पेंट टाइमिंग हे बघ तुला बघ आला. हे बघ इकडे तुला काय पाहिजे सर? हे बघ इकडे पटकन. हे बघ हळदी कुंकू लावायचं. ये हम दोनों सेम आए हैं चेंज करायचं. आवडले?